वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. ज्ञानोबा समाधीस्थ होत असताना भगवान पंढरीश परमात्मा रुक्मिणी आई साहेबासोबत आळंदीमध्ये आले. सगळे वारकरी जमा झालेले आहेत, सर्व संत मंडळी आणि संत वेळा जमा झालेला आहे आणि अशा प्रसंगामध्ये ज्ञानोबारायांना समाधी द्यायची. एकादशी संपली, कार्तिक वद्य एकादशी संपली. द्वादशीच्या दिवशी सगळे पारणं संपलं, पंक्ती उठल्या गेल्या. स्वतः लक्ष्मी माता, रुक्मिणी माता पंक्ती वाढतायत, नंदोबाईची मुलं आहेत पंक्ती वाढतायत. त्रयोदशीचा दिवस उजाडला आणि त्रयोदशीच्या दिवशी नामदेव महाराजांच्या मुलांनी जाऊन समाधीची जागा स्वच्छ केली. सिद्धेश्वराचं जे स्थान आहे आळंदीमध्ये, नंदीके शेजारी द्वार बाजूला सारलं, खाली जाऊन समाधीची जागा स्वच्छ केली आणि ज्ञानोबा समाधीला निघालेले आहेत. देव मूर्ती यांनी धरले दोन्ही कर, दाखो ज्ञानेश्वर समाधीस्थ. विश्वमाऊली ज्ञानोबा